हॅलो हाय गाईज, पंढरपूर तडका स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आज मस्त असा खमंग तुपातला शिरा बनवणार आहोत। बघा, त्याच्यासाठी मी कढई घेतलेली आहे। कढईमध्ये मस्त 2 चमचे छान साजूक तूप घालून घ्यायचं आणि 1 वाटी रवा घालून घ्यायचा। रव्याला छान असं एकदम मस्त भाजायचं आपण, एकदम लालसर होईपर्यंत रवा छान असा मिक्स करून घ्यायचा, व्यवस्थित भाजून घ्यायचा। जेवढा तो लालसर भाजेल तेवढा तो शिरा खमंग आणि मस्त टेस्टी होतो। बघा, मी छान प्रकारे किती व्यवस्थितरित्या शिरा भाजून घेत आहे। बघा, एकदम लालसर कलर झालेला आहे। किती मस्त कलर आलेला आहे। छान व्यवस्थित हलवून घ्यायचं आपण, जेणेकरून करपू नये खालून, त्याच्यामुळे सारखं व्यवस्थित हलवत राहायचं आपण। बघा, किती छान खरपूस भाजलेला आहे रवा। आता ह्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालून घ्यायचं आणि जे काय आपल्याला काजू बदाम घालायचे आहेत, मनुके घालायचे आहेत, ते आता घालून घ्यायचे, जेणेकरून व्यवस्थित शिजून निघतील ते पण। आणि छान असं शिऱ्याला शिजू द्यायचं आपण आता व्यवस्थितरित्या। बघा, किती छान शिजलेला आहे शिरा। त्याच्यामधलं पाणी पण छान प्रकारे आटलेलं आहे। आता पाणी आटल्यावरती आपण त्याच्यामध्ये आपल्याला हवी तेवढी आपल्या चवीनुसार छान प्रकारे साखर घालून घ्यायची। मी थोडंसं चवीसाठी नमक घालून घेतलंय सुरुवातीला आता पहिल्यांदा, आणि ते मिक्स करून घेते। आणि ते मिक्स झाल्यावरती आता ह्याच्यामध्ये मी साखर घालून घेते। मी अर्धी वाटी साखर घातली, कारण मग मी 1 वाटीच रवा घेतलेला होता। छान प्रकारे साखर मेल्ट होईपर्यंत व्यवस्थितरित्या हलवून घ्यायचं। बघा, किती सुंदर शिरा दिसतोय। मस्त असा रंग आलेला आहे, एकदम खमंग। आणि ह्या पद्धतीने केल्यानंतर खूपच छान बनतो। वरून थोडीशी वेलची पूड घातलेली आहे मी। मग माझा शिरा रेडी झालेला आहे। बघा, किती सुंदर दिसतोय। माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।